कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अखिल, आय मिस यू बेबी. आय मिस यू टू. तू तू ठीक आहेस ना? मगाशी तू ज्या प्रकारे बोललीस ना, मला खूप टेन्शन आलं. तुला माहिती मी किती घाबरलो. तू काय बघ, तू आता काहीच करू नको. तू रेडी हो, मी तुला न्यायला येतोय. म्हणजे आपण लग्न करतोय. आय डोंट केअर एनी. अरे पण तू कसलाच विचार करू नकोस, माझ्यावरती विश्वास आहे ना? हो बेबी, ऑफकोर्स. झालं मग. हे बघ, आपल्याला फक्त एकमेकांची गरज आहे, बाकी कोणाचीच नाही. मी तिकडे येतोय, आपण करून टाकूया. ओके बेबी, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय. कशा प्लीज असं नका करू. काहीतरी बोला, रागवा माझ्यावर हवं तर. चूक माझी आहे ना, मग स्वतःला का शिक्षा देताय? चूक माझी पण आहे, म्हणून मी स्वतःला शिक्षा देतोय. कसं आहे ना, मला वाटायला लागलं होतं की तुम्ही आणि मी एक आहोत. तुमचं दुःख ते माझं दुःख, तुमचा आनंद तो माझा आनंद. हे चुकलं माझं. तुम्ही स्पष्टपणे दाखवून दिलं मला की तुम्ही आणि मी काही एक नाही आहोत. डिअर आई, बाबा, दादा, सॉरी. आज माझ्यामुळे तुम्हाला खूप मनस्ताप होतोय. माझं आणि तनयाचं नातं ज्या प्रकारे तुमच्या समोर आलं, त्याबद्दल मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. नातं हे प्रामाणिकपणाच्या बळावरती उभं असतं. एस्पेशली एका नवरा बायकोचं नातं. मला वाटलं की जरी मुलं आपली पहिली प्रायोरिटी असती तरी आपण एकमेकांचा तितकाच आदर करतो आणि आयुष्यभर करत राहू. सच्च्या मनाने हे नातं घडवू. पण मतभेद टाळण्यासाठी लपाछपी करणं हे मला कधीच मान्य नाही होणार. आय विश मला तुम्हाला समजावून सांगता आलं असतं की माझं तनयावर खूप प्रेम आहे. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्वाचं नातं आहे. मी चुकले हो, प्लीज मला माफ कर. मला कळलंच नाही मी तुम्हाला हे कधी आणि कसं सांगू, आणि म्हणून मी पुढे पुढे ढकलत राहिले. मला नाही म्हटलं तरी आपल्यात अंतर असल्यासारखंच वाटायचं. असेल कदाचित, पण आता ते अंतर वाढताना दिसतंय मला. ऑल थँक्स टू यू. प्लीज असं निघून नका जाऊ. फोन का उचलत नाहीयेस यार? उचल ना यार. अखिलचा फोन आहे. एक मिनिट. हॅलो 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 तनया. तनयाने मी विशाखा मावशी बोलतेय. हो हो सॉरी, पण प्लीज तुम्ही तनयाला देऊ शकता का? नाही म्हणजे मगाशी आम्ही बोलत होतो तर ती खूप काहीतरी वेड्यासारखं बोलली. मला खूप टेन्शन आलंय. ती ओके आहे ना? ओके कशी असेल रे ती अखिल? हे जे काय सगळं चाललंय ना, त्यामुळे मला भीती वाटायला लागली रे की मी माझ्या तनयाला गमावून तर नाही ना बसणार.
मी खरं सांगू का तुला, म्हणजे माझ्या पुढे ना आता फक्त 2 पर्याय आहेत. म्हणजे एक तर माझ्या तनयाने तोंड काळं करून कुठेतरी निघून जायचं, किंवा मग आई प्लीज, तुम्हाला माहितीये ना आम्ही एकमेकांपासून लांब नाही राहू शकत. नुसतं असं बोलून काय उपयोग आहे सांग ना. जर तुझं तनयावरती खरंच प्रेम असेल ना तर तुला आता निर्णय घ्यायलाच पाहिजे. पण माझ्या घरातले आता या वेळेला तनयाला सांभाळायचं का तुझ्या घरच्यांना, हे ठरवायची वेळ आली. आणि हे बघ, मला एक सांग, तुम्ही दोघं जर का पळून गेलात आणि लग्न केलं तर काय होईल? ते चिडतील, रागवतील. पण मला सांग, कधी ना कधी त्यांना तुमचं प्रेम ऍक्सेप्ट करावंच लागेल ना. हं? चूक तुमच्या दोघांची येणार आहे, मग तिने एकटीने का भोगायचं सांग ना. आता तिला सगळ्यात जास्त तुझी गरज आहे, येते का तुझ्या लक्षात? आणि मला एक सांग, तू तिला लग्नाची कमिटमेंट दिली आहेस ना, मग निभाव ना, कर्तव्य आहे तुझं. कळत कसं नाहीये तुला? काय करू मी, तुम्हीच सांगा ना मला. हे बघ, मी एवढंच म्हणेन की जर तनयाला गमवायचं नसेल ना तर तुला तुझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्नाला तयार व्हावंच लागेल. आई मला एकदाच अनायाशी बोलू द्या ना प्लीज. अरे ती प्लीज आई, एकदा प्लीज प्लीज प्लीज. बरं, मी बघते ती बोलते का. 1 मिनिट. तनया, बाळा, अखिलचा फोन आहे. ये ग बाळा, बोल ना त्याच्याशी. अम्मा, मला नाही बोलायचंय कोणाशी. अखिल, ती बोलायचं नाही म्हणते रे. बरं, मी विचारून बघते. 1 मिनिट. तनया, अखिलचा फोन आहे ग, त्याला बोलायचंय तुझ्याशी. बोल ना एकदा. ये ना बाळा इकडे. मम्मा, मी नाही म्हणाले ना. एकदा बोल ग बाळा. ए, आली ती. मी देते तिच्याकडे फोन. 1 मिनिट. अखिल, आय मिस यू बेबी. आय मिस यू टू. तू ठीक आहेस ना? मगाशी तू ज्या प्रकारे बोललीस ना मला खूप टेन्शन आलं. तुला माहिती मी किती घाबरलो. तू काय बघतो आता काहीच करू नको. तू रेडी हो, मी तुला न्यायला येतो. म्हणजे आपण लग्न करतोय. आय डोंट केअर एनी. अरे पण तू कसलाच विचार करू नकोस, माझ्यावरती विश्वास आहे ना. हो बेबी, ऑफकोर्स. झालं मग. हे बघ, आपल्याला फक्त एकमेकांची गरज आहे, बाकी कोणाचीच नाही. मी तिकडे येतोय, आपण करून टाकूया. ओके बेबी, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय. वेल डन तनया, वेल डन. आपल्याला जे हवं होतं ना तेच होतं. पण मग आय एम स्टील कन्फ्युज्ड. तुम्हाला सांगितलं होतं ना की जर हे पळून जाऊन वगैरे लग्न केलं तर प्रॉपर्टीचा प्रॉब्लेम येईल. सो व्हाय यू आर हॅपी? तनया, खरंच भोळी आहेस बाबा. कसं समजू तुला? ऐक, मी आता जे सांगते ना ते नीट ऐक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.